तर खराब रस्त्यांवरूनच पुण्यामध्ये आता एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खराब रस्त्यांवर टोल वसुली करू नका अशा आशयाची याचिका वकिलांनी पुण्यातल्या वकिलांनी दाखल केलेली आहे। 1 तासाच्या प्रवासासाठी 12 तास लागत असतील तर वाहन चालकांनी 150 रुपये टोल का भरावा असा सवाल न्यायालयानेही केलाय। केरळप्रमाणे महाराष्ट्रातही अंमलबजावणी व्हावी अशी याचिका करण्यात आली। राजू शेट्टींनी केरळ न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं। त्यानंतर पुण्यातील वकील योगेश पांडे यांनी खराब रस्त्यांवर टोल का भरावा अशा संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे इथे कुठेतरी जो चांगला रस्ता आहे आपला घटनात्मक अधिकार आहे, चांगला रस्ता मिळाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करायला लागेल। याच्यामध्ये मुख्यतः तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने खरं तर सुविधा तिथे उपलब्धच नाही आहेत। ह्या तक्रारी अनेकदा नागरिकांनी केलेल्या आहे। मात्र आपण गाडी घेताना सुद्धा एक टॅक्स भरतो आणि पुन्हा हा टॅक्स, तुम्ही वकील म्हणून काय सांगाल की हे खरंच कायदेशीर संमती आहे का या बाबतीत टॅक्स घेण्याची? हे म्हणजे खरंच म्हणजे समजण्याच्या पलीकडे आहे। ज्यावेळेस आपण वाहन खरेदी करतो त्या वाहनामध्ये रोड टॅक्स नावाचं एक आयटम असतो त्यामध्ये, आणि हा रोड टॅक्सचा जर सरळ अर्थ बघितला तर रस्त्यावरती तुम्हाला प्रवास करण्यासाठी त्या वाहनासाठी केलेलं एक रकमी कर आकारणी, त्यामुळे तुमची कर आकारणी केली असतं। असं असताना सुद्धा हे जे कर आकारणी केली जाते, खरं तर कसं आहे की सगळे सहन करतात, आपणही करतो, कोणी भांडायचं जातं आहे 500-1000 जातं आहे, मात्र हे चुकीचं आहे।